काय सांगशील ज्ञानदा? ग्रीन सिग्नल काही खास किस्सा वगैरे आहे का? बघूया आता तू हिला विचार ना. हिला विचार ना. काय ग, नाव नको सांगू कोणाचं, किंवा एखादं असं घडलं होतं बाबा वगैरे. ह्या अवली 3 पात्रांबरोबर मी शूट केलंय, म्हणजे त्याच्यासाठी मला एक वेगळं अवॉर्ड दिला पाहिजे. काय सुंदर उत्तर दिलं ना. मैं आशीष हूँ, कोशिश तो कर सकता हूँ. मी आशिष होता का? हा, ते तिला विचारायचं इनडायरेक्टली. काय शूट झालं की फ्री टाइम मध्ये प्रथमेश सर्वात जास्त काय करतो? तडक घरी जातो. प्रथमेश ना हिडन टॅलेंट सांगतेच. ब्रेकिंग न्यूज मटाला. कमीत कमी बोलून खोड्या काढणे. अच्छा, नशीब खोड्या काढणे. कॉमेडी नाही करायची, त्याच्यामुळे बरेचदा रिहर्सल मध्ये ना ते नाही सर, रिहर्सल में हम लोगों ने कर लिया. बरेचदा मी ह्या तिघांच्या ग्रुप मधला मी चौथा मुलगा ही बरेचदा होते. लोकल वेगळेपणच आहे माझ्यासाठी, कारण पुण्याची असल्या कारणाने. आता काल परवा आम्ही जेव्हा लोकलमध्ये प्रमोशनला गेलो होतो तेव्हा मी आपली तो पिवळा पट्टा हा कशासाठी असतो हे पण मला माहित नव्हतं. आम्ही जेव्हा पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा नजरानजरेत झालेलं प्रेम, मग लग्न झालं असं वाटलं जबाबदारी एक प्रेम आहे. आता असं वाटतं की एकमेकांना समजून घेणं जास्त प्रेम आहे. की माझं जर डेस्टिनेशन असेल काही लाईफचं तर माझं चर्चगेट असावं, की म्हणजे काम तर खूप आहे पण एक फील पण आहे भाई. हा जो प्रवास आहे ना, मुंबई लोकलचा प्रवास, आणि त्या प्रवासात फुललेलं हे प्रेम हे प्रत्येकाने अनुभवलंय, कुणीच चुकलेलं नाहीये. मुंबई लोकल खूप प्रेमाने सिनेमा केलेला आहे आम्ही. सो तुमचं पण प्रेम असं थांबत नको येऊ दे, गर्दीने येऊ दे. जसं मुंबई लोकलला गर्दी होते तशीच आमच्या सिनेमाला सुद्धा गर्दी होऊ दे. पाहता तुला धुंद लागली, नजरेशी नजर तू जोडली, दिवसा कशी ही उगवली रे चांदणी. कमाल. लोकल ट्रेनच्या डब्यात फुलणार प्रेम कथा म्हणजेच मुंबई लोकल हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, आणि याच निमित्ताने सुंदर टीम माझ्यासोबत आहे. प्रथमेश परब, ज्ञानदा रामतीर्थकर आणि अभिजित. सो सगळ्यात आधी खूप खूप स्वागत आहे. कसे आहात? एक नंबर, मस्त मस्त, मजा येते इंटरव्ह्यू द्यायला. सगळे कितवा इंटरव्ह्यू? दमलायत का? नाही, हा तिसराच इंटरव्ह्यू आपला. तिसरा आहे, दमलो नाही अजून, खूप वेळ आहे, जमायला अजून खूप वेळ आहे. सगळ्यात पहिला प्रश्न दिग्दर्शकाला. सो कथा कशी सुचली आणि चर्चगेट वसई हाच रूट का निवडलाय? मी राहायला वसईला आहे आणि मी ज्या लोकलच्या डब्यात प्रवास करायचो ती 7:17 लोकल होती, वसई लोकल. तिथून मग पुढे नायगाव, मग भाईंदर, मग बोरवली, दादर. त्या प्रवासात दरम्यान एक गोष्ट माझ्यासोबत घडली, मग ती मी उतरवायचा प्रयत्न केला. ओके, ठीक आहे. प्रथमेश, तुझ्याकडे मी येते. तू अनेक चित्रपट केले प्रेम कथे रिलेटेड, पण मी ना टीजर पाहिला, त्यामध्ये तुझं लुक म्हणा किंवा डायलॉग सेगमेंट जे असे मजेशीर असतात तर ते मला दिसले नाही. सो यामध्ये मला हे वेगळं वाटतंय. तर तुझ्या थोडं पात्राविषयी काय, यात वेगळी स्टोरी काय असणार आहे, किंवा तुझं पात्र नेमकं वेगळं कसं आहे आधीच्या चित्रपटाविषयी? आशिष नावाचं माझं पात्र आहे आणि ते अतिशय मला असं वाटतं की थोडंसं मॅच्युअर होण्याची जी एक मार्ग असतो, ॲक्च्युली त्याला मुंबई लोकलमुळेच तो मॅच्युअर झालेला आहे असं मला वाटतं. आणि ती मॅच्युरिटी त्याला मुंबई लोकलनेच दिलेली आहे. तो जेव्हा मुंबईत येतो आणि तो मुंबईत स्ट्रगल करायला लागतो त्याचा, आणि तो एका कारणासाठी मुंबईत आलेला असतो. ते कारण पण फार इंटरेस्टिंग आहे फिल्ममध्ये. आणि त्याला एक मुलगी आवडते. तर मुलगी आवडल्यानंतर काय केलं पाहिजे ऍक्च्युअल मुलाने, म्हणजे त्याच्यात एक फार भारी डायलॉग आहे की मी काय मुलीच्या मागे मागे पळणारा हिरो नाहीये किंवा त्याचं नाव हातावर गोंधणारा हिरो नाहीये. मी डायरेक्ट तिला लग्नासाठी विचारणार आहे आणि मी जे काही तिच्यासाठी करणार ते फार मनापासून करणार आहे. सो अशी जी पिढी आहे ती अजूनही आहे बाबा, हे सांगणारा हा आशिष आहे. म्हणजे आता जे काही जनरेशन झालेली आहे ती जी काही सुसाट पळते आहे, त्या सुसाट पळण्यामध्ये सुद्धा एक साधं प्रेम असतं, छान प्रेम असतं, एक ठेराव असतो प्रेमामध्ये. ते आशिष तुम्हाला शिकून देणार आहे आणि ती मॅच्युरिटी करायची ती लिखाणात असल्यामुळे ती परफॉर्मन्स मध्ये सुद्धा आणण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. म्हणजे त्याचे जरी डायलॉग म्हणजे त्याचं फारच छान डायलॉग आहे, मैं आशिष हूँ कोशिश तो कर सकता हूँ. फार सिम्पल आणि छान, ऐकायला फार छान वाटणारा डायलॉग आहे. तो अख्खा नायगाव तिला शोधतो. ती फक्त
त्याच्यासाठी तिचं जे मिस नायगाव हेच नाव पुरेसं आहे त्याच्या आयुष्यात. आणि असे फार स्वीट डायलॉग्स त्याच्या तोंडून जेव्हा तुम्ही ऐकता तेव्हा तुम्हाला तो कदाचित आपला वाटू शकतो. म्हणजे आम्हाला तर तो आपला वाटलेला आहे आणि आम्ही त्याच्याशी रिलेट केलेला आहे. म्हणजे मी सुद्धा आशिषशी खूप रिलेट केलेलं आहे, कारण ते खरं प्रेम, त्याचं तिच्याकडे बघणं, ते कुठेच तुला असं चुकीचं नाही वाटत किंवा तिचं त्याच्याकडे बघणं सुद्धा चुकीचं नाही वाटत. सो ते नजरे नजर झालेलं प्रेम आणि मग त्याची जी मैत्रीची एक फळी आहे, ते मित्र जे आहेत ते त्याला कसे सपोर्ट करतात त्या बाबतीत आणि त्याची मग हळूहळू कशी खेचत पण असतात. सो त्याच्यात एक असणारा गोडवा, तिच्याकडे बघणं, तिने त्याच्याकडे बघणं आणि मग ते जे आम्ही एक टॅगलाईन ठेवले की एक अबोल प्रेम कथा, म्हणजे ऍक्च्युली म्हणजे 2005 ची स्टोरी आहे आणि त्या स्टोरीमध्ये महिला डब्बा जो होता, म्हणजे लेडीज डब्बा जो होता, त्याच्या बाजूला सामान कक्ष असायचा. त्या सामान कक्षात ना प्रवास करणारी ही पोरं, म्हणजे ऍक्च्युली इलिगली ते प्रवास करत असतात तिकडून, पण त्या प्रवासात का तर तिकडे गर्दी थोडी कमी असेल, सामान थोडं कमी असते, मग तिकडे थोडंसं कम्फर्टेबली उभं राहू शकतो आणि तिथून त्याला ती पोरगी दिसते आणि मग तिला बघण्याचा स्ट्रगल. मग ती जाळी जर तुम्ही बघितला टीजर मध्ये, त्या जाळीमधनं ते फार एकमेकांकडे बघत असतात, मग ती बघत असते. सो त्याची गंमत, पण त्याच्यात पण मॅच्युरिटी असणं, ती मॅच्युरिटी जी आहे ती आणण्याचा या कॅरेक्टरमध्ये प्रयत्न केलेला आहे. की त्याचे मित्र त्याला खूप उकसवतात की असं कर, तसं कर, ते कर, पण तो तसं नाही करत. तो त्याच्या हिशोबाने तो घरी सुद्धा पैसे पाठवतो, तो तिच्यासाठी त्याच्या बहिणीसाठी पण काय काय करतो, तिच्यासाठी पण काहीतरी सोन्याची रिंग तो देतोय. सो ते करण्यासाठी त्याला जे कामासाठी स्ट्रगल करायला लागते ते तो प्रामाणिकपणे करतोय. सो तो जो प्रामाणिकपणा आहे, त्या आशिषचा हळवेपणा आहे, तो याच्यात मला असं वाटतं मॅच्युरिटी थ्रू येतो. म्हणजे असं अल्लडपणात येत नाही. सो माझे जे आधीचे जे कॅरेक्टर्स आहेत ते अल्लड होते, थोडेसे मॅच्युअर नव्हते असं मी म्हणेन. तर याच्यात ना मॅच्युरिटी जास्त झळकेल मला असं वाटतं. आणि तसं दिसण्यामध्ये पण, म्हणजे आता माझी पर्सनॅलिटी बघाल तर त्यावेळी मी थोडंसं जिम लावली होती, थोडंसं पुट ऑन केलं होतं की त्याला कॅरेक्टरला ते सुटेबल वाटेल आणि ते असे वाटेल की ते खरंच मेहनत करतंय कॅरेक्टर. ते तर म्हणजे फक्त मुंबई लोकलने प्रवास नाही करते, तर ते मुंबई लोकल सोबत त्याचा एक प्रवास चालू आहे. सो तो प्रवास दाखवण्याचा आमचा प्रामाणिकपणे प्रयत्न आहे आणि ते अभिजित सरांमुळे आणि आमच्या सगळ्या टीममुळे हे पॉसिबल झाले. आणि आय होप की लोकांना इतकी आम्ही मेहनत केली आहे, ती मेहनतीला लोक दाद देतील आणि सिनेमा थिएटरमध्ये येऊन बघतील. आणि खरंच ते ना खूप गोड वाटतं. म्हणजे तुम्ही एकमेकांकडे पाहताय, मध्येच ते ट्रेन मधून झुकताय, एकदम भारी. आणि तू बसतेस, तू पण पाहतोयस, म्हणजे असं पाहताना एक म्हणजे जुनं जे प्रेम असतं ना, जे दाखवण्यात आलंय, आता कसं एक एवढं नाही राहिलंय, पण आता सगळं सोशल मीडिया आणि फास्ट झाले सगळे. येस. पण तुला असं वाटतं का की म्हणजे एवढे चित्रपट करून सुद्धा दगडू ही प्रतिमा आहे, सो हा चित्रपट झाल्यानंतर तुझी प्रतिमा बदलेल असं वाटतं? आय डोंट नो बदलेल की नाही, पण आय होप की लोकांना आशिष सुद्धा तेवढाच लक्षात राहील. कारण दगडू बदलेल असं माझं मत नाही, कारण ते नेहमीच लोकांच्या जवळ राहणार आहे आणि ते आपलंसं लोकांनी केलेलं आहे आणि मलाही ते फार जवळचं कॅरेक्टर आहे. सो ते बदलावं असं माझं मत नाही. फक्त दगडूच्या बाजूला आता आशिषने जागा घ्यावी थोडीशी, असं मला वाटतं. कमाल. ज्ञानदा, प्रथमेश परब सोबत चित्रपटात काम करणं, म्हणजे तुला कळलं की प्रथमेश सोबत काम करायचं आणि लीड रोल तुला मिळतोय, चित्रपट करतेस, तर पहिला अनुभव काय होता? आणि त्याचबरोबर जेव्हा अशी वेगळ्या धाटणीची किंवा प्रेम कथा तुझ्या समोर आली, सो तेव्हा लगेच होकार दिला का? काय नेमकं काय किस्सा होता किंवा सरांनी कसं विचारलं, तो एकंदरीत किस्सा? आमची पहिली मीटिंग झाली तेव्हा मला ती हो त्यांनी आधी मला सगळी कथा ऐकवली आणि नंतर मला ऍक्च्युली हे कळलं की ही सत्य घटनेवरती आधारित आहे आणि त्या सत्य घटनेचे आमचे अभिजित सरच स्वतः एक भाग होते आणि साक्षीदार आहेत. त्यामुळे माझा इंटरेस्ट वाढला आणि स्वतः ते दिग्दर्शक आहेत आणि स्वतः त्यांनी तेच त्या गोष्टीतनं गेलेले असल्या कारणाने त्यांना ते आम्हाला एक्सप्लेन करणं ही खूप तसं सोपं गेलं किंवा ती क्लॅरिटी मिळणं जास्त इझी झालं आणि ज्या गोष्टी त्यांना अपेक्षित होत्या त्या ते प्रिसाइजली सांगू शकले. आणि हो, म्हणजे पहिल्या भेटीतच पहिल्या मीटिंगमध्येच ते डन झालं खरं तर. आणि
हे पात्र सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे. मिस नायगाव क्रिएटिव्ह आहे, सुंदर आहे, बोलकं. हो, इट्स करेक्ट. बोलकं आहे, पण तोच तिचं USP आहे. ती कसं बोलते आणि ती कसं एक्सप्रेस होते, तोच त्या कॅरेक्टरचा USP आहे, जो टीजर ट्रेलरमध्ये अजून आम्ही रिव्हील केलेला नाही आणि ते सरप्राईज आहे, जे तुम्ही थिएटरमध्ये येऊनच प्रत्येकाने ते बघावं. आणि मिस नायगावला आणि मिस नायगाव आणि आशिषची जी प्रेमकथा आहे ती अनुभवावी अशी आहे. आणि अपार्ट फ्रॉम दॅट प्रथमेशला मी पहिल्यांदा भेटले. मनमीत आणि पृथ्वीकला मी आधी भेटले होते, म्हणजे आम्ही ओळखायचोच, मित्रच होते ते दोघंही. पण प्रथमेश बरोबर मी पहिल्यांदा काम केलंय, रादर आम्ही भेटलोयच पहिल्यांदा या सिनेमाच्या निमित्ताने आणि मजा केली आहे आम्ही खूप. तो पहिला दिवस कसा होता? पण असं काय होतं का विशेष काही, फार कुचका वाटला, फार छान वाटला असं काही? अजिबातच नाही, अजिबातच नाही. नाही हो, तेवढा वेळही नव्हता. आणि मुळात मी त्या दोघांना ओळखत असल्या कारणाने आईस ब्रेक पटकन झाला आणि मग आम्ही छान वेळ घालवलाय एकत्र. आणि तो आमचा डबा, हे तिघं सामान कक्षात, मी इकडे लेडीज कंपार्टमेंटमध्ये. सो मजा केली आहे आम्ही. मला असं वाटतं की आपण जेव्हा काम करतो एकमेकांसोबत, तेव्हा एकमेकांना कम्फर्टेबल आपोआप होतो आपण, आणि एकमेकांना सांगणं पण कम्फर्टेबल होऊन जातं. म्हणजे आम्ही तिला खूप गोष्टी सांगायचो, ती पण आम्हाला गोष्टी सांगायची. सो ते सगळं देवाणघेवाण जी आहे ती आमची चालू असायची. आणि त्याच्यात असं स्पेसिफिकली ते असतं ना, आईस ब्रेक कधी झाला, हे झालं ते झालं, तेही नाही सांगू शकत, मी नाही सांगू शकत. मग ते ऍक्च्युली कामाची गडबड पण इतकी असते आणि त्याच्यात आम्ही आमच्या ह्याच्यात असतो की बाबा हे असं कॅरेक्टर वेगळं पण दिसलं पाहिजे, कारण तिचे जे कॅरेक्टर्स आहेत आधीचे त्याच्यापेक्षा पण तिचं कॅरेक्टर खूप वेगळं आहे या सिनेमात, आणि माझंही जे कॅरेक्टर आहे तेही वेगळं आहे. सो त्याच्यामुळे आम्हाला ती एक आमची जबाबदारी वाटली की हे काहीतरी वेगळं दिसलं पाहिजे आधीपासून. सो त्याच्यामुळे तिनेही ती काळजी घेतलेली आहे आणि मीही ती काळजी घेतली. म्हणजे आम्ही एकमेकांची सुद्धा काळजी घेतलेली की हे बघा, हे जरा वेगळं होतंय का, किंवा ती मला सांगे हे जरा लाऊड झालंय का, हे एक्सप्रेशन आपण अजून कंट्रोल करू शकतो का. सो ते एकमेकांचं परफॉर्मन्स बघणं आणि तितकंच एकमेकांना सांगणं हे फार गरजेचं असतं मला असं वाटतं. तू बोलताना ना फार अशी एक्साइटमेंट किंवा असं फार खुश असं मला वाटतं. सो त्यावर मला प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा शूट करत होतीस सो त्यावेळेस काही असे रिलेट गोष्टी होत्या का? म्हणजे कथा आली म्हणा किंवा शूट करताना काही असं रिलेट म्हणा, किंवा त्याचबरोबर कुठे इमोशनल झालं? आशिष होता का? ते तिला विचारायचं इनडायरेक्टली. काय रे, सही पकडे हो. हा जो प्रवास आहे ना, मुंबई लोकलचा प्रवास, आणि त्या प्रवासात फुललेलं हे प्रेम, हे प्रत्येकाने अनुभवलंय, कुणीच चुकलेलं नाहीये. ही भावना, हे इमोशन्स प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यात आले असतील, पण ते आलेलं आहे. आणि कुठलाही प्रवास करत असताना म्हणजे काय म्हणू, ते आजूबाजूला बघणंच राहून जातं, तो प्रवासच अनुभवणं राहून जातं आपलं. ते ह्या मुंबई लोकलमध्ये मी केलं. इनफॅक्ट म्हणजे मला पर्सनली विचारशील तर ही गोष्ट मी अनसेडली शिकले ह्या सिनेमातनं, की जनरली प्रवास मी फार एन्जॉय करत नाही, की मला इथे पोहोचायचं आहे, अच्छा हे डेस्टिनेशन आहे, आणि मला बरेचदा झोपच लागते. पण त्या प्रवासात किती मजा, म्हणजे प्रवासात किती मजा असते आणि किती वेगवेगळ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असतात. आणि म्हणजे आणि आजकाल तर काय म्हणजे कृत्रिम प्रेम जास्त वाढत चाललंय ग. त्याच्यामध्ये आपल्या आजूबाजूलाच ती एखादी व्यक्ती असते, फिरते, त्या वाईब्स आपल्याला येतात, पण त्या बरेचदा आपल्याकडनं इग्नोरच केल्या जातात आजकाल. सो त्या ओरिजिनॅलिटीकडे घेऊन जाणारा हा सिनेमा आहे, आणि तो मलाही त्या कारणामुळे रिलेट झाला, ते पात्र मला त्या कारणामुळे रिलेट झालं. आशिष आणि मिस नायगावचं प्रेम तेवढं प्युअर आहे, खूप खरं आणि खूप साधं आहे, त्याच्यामुळे ते मलाच काय, ते प्रत्येकाला ते तितक्याच ताकदीने रिलेट होणार आहे. येस. हा चित्रपट जेव्हा रिलीज होतोय सो त्यावेळेस धडक 2 हा चित्रपट पण रिलीज होतोय, सो तुम्हाला असं कॉम्पिटिशन वाटतंय का स्पेशली? धडक जी 2 आहे ती एका फिल्मची रिमेक आहे,
आणि जी आमची जी फिल्म आहे ती ओरिजिनल आहे. हम्म. कसं असतं की एक गोष्ट आपण बघितली, ओके, बरं ठीक आहे, लँग्वेज मॅटर करत नाही आपल्यासाठी, पण मुंबई लोकल जी आहे, म्हणजे मुंबई लोकल जेवढं सुंदर आहे तेवढी ती फिल्म पण आहे. आणि जी ती कथा जी आहे, जी गोष्ट आहे ना, ती एवढी ओरिजिनल आहे. जसं त्यांनी सांगितलं की प्रेमाच्या भाषा, प्रेमाचे रंग, ओरिजिनल प्रेम कुठे? आता जगामध्ये ते ओरिजिनल प्रेम तर आहेच नाही. म्हणजे सगळं व्हॉट्सअपवरती आहेत किंवा सोशल मीडियावरती आहेत वगैरे. पण हे असं प्रेम, त्यावेळेला मोबाईल रेअर होते, त्याच्यामुळे असं नाही की फक्त तिला FB वरती शोधलं किंवा मेसेज केला वगैरे, तसं काहीच नव्हतं. मग तिच्या पाठी फिरणारा हिरो, ती कुठे राहते, काय करते, ते जी काही म्हणजे ती जी काही गोष्ट असते ना, ती ह्या सिनेमामध्ये प्रॉपर आहे आपल्या. ओके, प्रथमेश तुला काय? मला असं वाटतं की धडक 2 पण लोकांनी बघावी, मुंबई लोकल पण बघावी, असं काही त्याच्यात वाद नाही. फक्त मला असं वाटतं की मुंबई लोकल लवकर बघावी, कारण जनरली ओरिजिनल पण आहे आणि जनरली काय होतं, मग मराठी सिनेमाला थिएटर्स राहत नाहीत किंवा दुसरे सिनेमे चालत असतील तर मग ते लोक तिथे जास्त डायव्हर्ट करतात, मग शोज डायव्हर्ट होतात. सो त्याच्यापेक्षा मुंबई लोकल तुम्ही शुक्रवार शनिवार बघून घ्या, रविवार बघून घ्या, आणि नंतर पुढचा आठवडा आहे तुमच्याकडे धडक 2 बघायला. सो त्याच्यामुळे दोन्ही मला असं वाटतं की दोन्ही सिनेमे चांगले असतील आणि ते दोन्ही सिनेमे चालू दे. आणि मुंबई लोकल थोडंसं लवकर बघा, कारण आम्हाला थिएटर होल्ड करायला, थिएटरमध्ये राहायला आम्हाला थोडासा तुमचा पुश लागतो. सो मराठी जे प्रेक्षक आहेत त्यांना स्पेशली सांगू इच्छितो की मुंबई लोकल खूप प्रेमाने सिनेमा केलेला आहे आम्ही. सो तुमचं पण प्रेम असं थांबत नको येऊ दे, गर्दीने होऊ दे. जसं मुंबई लोकलला गर्दी होते तशीच आमच्या सिनेमाला सुद्धा गर्दी होऊ दे. ओके, चित्रपटात जसं हिरवा सिग्नल दिलाय प्रेमाचा, तसं रिअल लाईफ मध्ये असा काही किस्सा आहे का प्रेमाचा हिरवा सिग्नल? प्रेमाचा हिरवा प्रवासात म्हणा किंवा काय, तर तू तेच म्हणणार. तेच म्हणणं तेच आहे, तेच म्हणणं म्हणजे अजून काय दुसरं काय असणार? तेच म्हणणं घरी जाऊन काहीतरी वेगळं होणार म्हणून काहीही बोलते. मी घरी जाऊन काही होत नाही, जे खरं आहे ते मी बोलतो. माझ्या डोळ्यात बघा, एकदम सत्य दिसेल तुम्हाला. मी खरं तेच सांगतो. मला हिरवा सिग्नल, मला असं वाटतं की आम्ही जेव्हा टाइमपास 3ला आम्ही एकत्र भेटलो होतो कॅफेमध्ये, आणि ती बिचारी नवी मुंबईवरनं ठाण्याला आली, मी शूटिंग करणार, आणि मग नंतर मग आम्ही गेलो आमच्या घरी, काही प्रॉब्लेम नाही वगैरे, आणि मी शूटिंगच्या ह्याच्यात होतो वगैरे वगैरे. आणि तिने मला जस्ट मेसेज केला की अरे ते आज डेट काय माहिती आहे का तुला? मी म्हटलं काय आहे डेट, कारण आपण जेव्हा शूटिंगला असतो तेव्हा मग ते शूटमध्ये असतो आणि सगळं, मग उद्याचे सीन काय आहेत, काय मग हा शूटच्या डेट असतात, म्हणजे आता हे मध्ये सुट्टी आहे वगैरे, हे सगळं लक्षात राहतं. तर मला फक्त ते सोमवार मंगळवार बुधवार असं लक्षात होतं, तर मला माहित नाही डेट काय होती. तर डेट होती 5 मार्च, आणि त्या दिवशी क्षितिजाचा बर्थडे असतो. आणि ती रात्री मला तिने मेसेज केला की अरे काय तू डेट आहे माहिती आहे का तुला वगैरे वगैरे. म्हटलं काय डेट, मला माहितीच नाही. बघितलं 5 मे, म्हटलं अरे बाप रे, वांदे झाले माझे सगळे. पण लकीली मी तिने म्हणजे ते रेड सिग्नल, मला रेड सिग्नल होता, पण मग दुसऱ्या दिवशी मग मला तिकडे जावं लागलं. मग मी तो ग्रीन करून घेतला. सो तो माझ्यासाठी मोठा ग्रीन सिग्नल होता की मी तिचा बर्थडे विसरलो तरी पण तिने मला माफ करून मग आम्ही थोडंसं पिक्चर वगैरे बघितलं, फिल्म वगैरे बघितली. यालाच प्रेम म्हणू शकतो. येस, मग ह्याच्यात हे ग्रीन, मग पिवळा सिग्नल, आणि मग बरेच सिग्नल मिळाले. पण हे या ग्रीन सिग्नल, हा ग्रीन सिग्नल चांगला होता की नाही? अजून कुठले ग्रीन सिग्नल तुला पाहिजे? वेगवेगळे रंग असतात. येस, आमचं येस असं काही नाही. आमचा पण मुंबई लोकलचा गुलाबी आहे, त्याच्यामुळे तुम्हाला आवडेल. ज्ञानदा, तू काय सांगशील याच विषयी? काय सांगशील ज्ञानदा? ग्रीन सिग्नल काही खास किस्सा वगैरे आहे का? बघूया आता तू हिला विचार ना, काय नाव नको सांगू कोणाचं, किंवा एखादं असं घडलं होतं बाबा वगैरे, असं काही छान एखादं ऑडियन्सला आवडेल. हो, सुंदरच आहे, प्रेक्षक वेट करत असतील. ECG आता चालू आहे. अरे बापरे, अवघड आहे मला हे सांगणं. बरं, सो
लोकल ट्रेन ही प्रत्येकाच्याच लाईफचं एक रुटीन बनलेलं आहे. तुझ्यासाठी काय असं लोकल ट्रेनचा खास असं क्षण आहे का? किंवा पहिल्यांदा तू जेव्हा बसली लोकल ट्रेनमध्ये तेव्हाचा एक्सपिरियन्स कसा होता? काय वेगळेपण वगैरे? लोकल वेगळेपणच आहे माझ्यासाठी कारण कारण पुण्याची असल्या कारणाने. आता काल परवा आम्ही जेव्हा लोकलमध्ये प्रमोशनला गेलो होतो तेव्हा मी आपली तो पिवळा पट्टा हा कशासाठी असतो हे पण मला माहित नव्हतं. मग मी अगं मुंबईत आलीये तेव्हापासून सुद्धा मी लोकलने खूप कमी प्रवास केलाय आता, पण तरीच अगं ह्याच्या पुढे उभं राहायचं नसतं, मागे ये असा एक कोणी मागून प्रथमेश. अरे लोकल येत होती आणि लोकल येते म्हणून ही लोकल बघायला अशी लोकलकडे जात होती आणि पिवळ्या पट्ट्याच्या या साईडला. मी म्हटलं काय करतेस तू? नाही बघते. मी म्हटलं मागे आणि भयानक होत आहे. हो अगं ते माहित नव्हतं. आणि त्या गर्दीचा अंदाज ना मुंबईतल्या माणसाला तो पटकन आहे की एवढ्या मागे उभं राहिलं पाहिजे कारण गर्दीचा एक लोट येणार आहे बाहेर आणि मग आपल्याला चढायचं आहे. तो अंदाज मला नाहीच आहे. म्हणजे ईस्ट वेस्ट कळत नाही मला, अजूनही नाही कळत. आणि मग मी फोनचा कंपास ओपन करते आणि मग मला कळतं की इकडे ईस्ट आहे वेस्ट. छान खुलासा झालेला आहे मुलाखतीत. हो. आणि सुरुवातीला जेव्हा मी ऑडिशन्सना वगैरे यायचं तेव्हा मी आणि आई तो लोकलचा प्रवास मी आणि आईने केलाय. त्याच्यामुळे मला लोकल बघितली की मला आईची आठवण तर मला हमखास येते. हो. ओके, तू काय सांगशील? अर्थात तुला फारच सवय आहे. हो, मला आधीपासून सवय आहे. मी लोकलमध्येच राहायचो ऍक्च्युली. काय रे? नाही, मी एक फार भारी किस्सा आहे माझा. मी एक इव्हेंट आमच्या कॉलेजने ऑर्गनाईज केला होता आणि ते आमच्या कॉलेजमध्ये इव्हेंट आहे म्हणून इन्व्हिटेशन घेऊन जातात बघ प्रत्येक ठिकाणी. तर असं माझ्यावर एक जबाबदारी टाकली होती की तू जा म्हणून. आणि माझ्याकडे नव्हते पैसे, कसं जायचं काय जायचं. तर मी त्यांना विचारलं की ते म्हणाले नाही ना तू आता तुझे खर्च कर आणि मग नंतर बघू. तर माझ्या मित्राकडनं अनुराग म्हणून त्याचं नाव आहे, तर त्याच्याकडनं मी 100 रुपये घेतले. आणि माझं पण तेच होतं त्यावेळी. पार्ल्यात ईस्ट कुठे वेस्ट कुठे मला काही माहित नाही, स्टेशन कुठे माहित नाही. मी त्या ट्रेनमध्ये बसलो कसा तरी आणि तिकीट वगैरे काढून बसलो. आणि मग मी प्रत्येक कॉलेजेसना जाऊन, म्हणजे ते रुईया कॉलेज वेगळ्याच म्हणजे वेगळ्या साईडला आहे, वेगळ्या माटुंग्याला आहे. मग ते माटुंगा वेगळं आहे हे मला त्यावेळी, तर ते वेगवेगळं आहे हे मला त्यावेळी कळलं. मग मी तिकडून तिकडे चालत गेलो, मग त्या कॉलेजला गेलो, मग वेगवेगळ्या खालच्या कॉलेजला गेलो, मग चर्चगेटला काही कॉलेज, सिडनॅम वगैरे कॉलेज जे आहेत तर तिकडे जाऊन मी सगळे इन्व्हिटेशन वगैरे दिले. आणि मग तिथून मला परत कसं यायचं म्हणून मग मी परत चढलो, परत आलो. आणि मग नंतर सगळं झालं आणि मी आजपर्यंत ते 100 रुपये माझ्या मित्राला परत दिलेले नाहीये. मागितले पण नाही त्याने मागितले, पण मी त्याला म्हटलंय बघ कसं आहे, आता तो जर्मनीला आहे, त्याला आता बाळ वगैरे झालेलं आहे. पण मी त्याला म्हटलं बघ कसं आहे, आपण एक दुसऱ्यांना कधीतरी खर्च करतो काय होतं. पण किस्सा कसा राहणार, प्रथमेशने किंवा तुम्हाला पप्या म्हणतो तर पप्याने माझे 100 रुपये अजूनही ठेवलेले आहेत. तर ते माझे 100 रुपये ते अजून आमच्या डिस्कशन मध्ये अजूनही येतात. व्हिडिओ कॉल जेव्हा येतो, अरे तू माझे 100 रुपये कधी देणार आहेत. मी म्हटलं मी नाही देणार, आता मी मरेपर्यंत नाही देणार ते 100 रुपये. तर ती आठवण मला असं वाटतं कॉलेजची अजूनही आमच्या लक्षात आहे की ते 100 रुपयाने त्या मित्राच्या मी ट्रेनने प्रवास केला होता आणि प्रत्येक कॉलेजेसला जाऊन इन्व्हिटेशन दिले होते. आणि मी अजूनही ते 100 रुपये त्याचे दिलेले नाहीये. कमाल. सो जेव्हा आपण शूटिंग करतो तर अर्थात प्रत्येक शूटिंगच्या वेळेस एक खास क्षण असतो, अविस्मरणीय क्षण असतो. तर या चित्रपटामधून तुमचा कोणता खास अविस्मरणीय क्षण आहे आणि त्याचबरोबर या चित्रपटामधून काय तुम्ही घेऊन जाणार आहात, काय शिकलाय? मला परत एकदा म्हणजे माझ्यात जे काय म्हणेल लॉयल असणं किंवा ऑनेस्ट असतं हे मी परत आशिषकडनं शिकलेलो आहे. आणि मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या कामाच्या प्रती, तुमच्या प्रेमाप्रती जर तुम्ही लॉयल असाल, ऑनेस्ट असाल, तर ते काम, ते प्रेम तुमच्या जवळ राहतं आणि ते जवळ राहण्यास मदत करतं. सो ते मी आशिषकडनं खूप शिकलेलो आहे. आणि म्हणजे मेहनत करणं आणि तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर मेहनतीला दुसरा ऑप्शन नाही, हे आशिषकडनं मी शिकलेलो. सो या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मी आशिषकडनं घेतलेल्या आहेत. आणि खूप सरप्राइझिंग पण गोष्टी आहेत आशिषच्या, ज्या तुम्हाला बघायला मिळतील मध्ये मध्ये आणि त्या तुम्हाला फार इंटरेस्टिंग वाटतील. सो या सगळ्या गोष्टी आहेत ज्या मी परत एकदा आशिषकडनं प्रथमेशकडे थोडंसं माझ्याकडनं ट्रान्सफर झाल्यात गोष्टी काही. मी एक्सप्रेस करायला शिकवलं मला
ह्या सिनेमाने. आणि अर्थात प्रेम करायला शिकवलं ह्या सिनेमाने. सो हे मी माझ्यासोबत ठेवलंय. आणि ह्या लोकलचा त्या लोकलची ब्युटी, त्या लोकलचा एसेन्स, लोकलचा रिदम आणि त्या लोकलचा स्पीड जरी असला तरी ठहराव आहे, तो मी माझ्यासोबत ठेवला आहे आणि जो माझ्या नेहमीच लक्षात राहणार आहे. आणि जी आमची टीम आहे, आम्ही एकत्र जी मजा केलेली आहे तीही मी कायम माझ्यासोबत ठेवणार आहे. कारण ह्या अवली 3 पात्रांबरोबर मी शूट केलंय, म्हणजे त्याच्यासाठी मला एक वेगळं अवॉर्ड दिला पाहिजे. काय सुंदर उत्तर देते ना. कारण हे बघ, कॉमेडी हा या तिघांचा फोर्टे आहे आणि ह्या तिघांनाही कॉमेडी नाही करायची आहे ह्या सिनेमात. आणि ह्या तिघांचीही ऑडियन्स म्हणून मला प्रचंड अभिमान आहे ह्या सिनेमासाठी ह्या तिघांचा, की ती वेगळी रूपं मला ह्या तिघांचीही दिसली. आणि कितीही आपण हा अभिनय आहे असं आपण कितीही जरी म्हटलो तरी प्रत्येक पात्रात त्या माणसाचं काही ना काही उतरत असतं. त्याच्यामुळे प्रथमेश मधलं त्या आशिषमध्ये बऱ्याच गोष्टी उतरल्या, त्या मला दिसल्या. सेम गोज विथ पृथ्वी आणि मनमीत ऑल्सो. आणि बरेचदा त्यांना तो म्हणजे ते कंट्रोल व्हायचं नाही यार, की मुळात ते तिघं एवढे छान मित्र ऑफस्क्रीनच आहेत आणि ऑनस्क्रीन तर त्यांनी काम केलेलंच आहे आणि ती कॉमेडी नाही करायची. त्याच्यामुळे बरेचदा रिहर्सल मध्ये ना ते नाही सर, रिहर्सल में हम लोगों ने कर लिया, तर मग कसं आता आम्हाला हायचं वाटतंय, आता टेक मध्ये काय करायचंय, अच्छा आता हे करायचंय. सो ही एक वेगळीच मजा झाली आहे आणि ते सगळं मी अनुभवलंय ह्या तिघांचाही परफॉर्मन्स. हो ऍक्च्युली. आणि बरेचदा मी ह्या तिघांच्या ग्रुपमधला मी चौथा मुलगा ही बरेचदा होते आणि मुलगीही बरेचदा होते. सो ती प्रोसेस आम्ही एन्जॉय केली आहे. आणि तो प्रवास जो होता वसई नायगाव, हा प्रवास आम्ही एन्जॉय केलाय. आणि तो जो जुना डबा मी कधीच नाही विसरू शकणार, कारण मी पुण्याची आहे. मी प्रत्यक्ष ती ट्रेन जुनी मी तर कधीच नाही बघितली, कधीच मी नाही. पण खूप दिवसाने त्यामध्ये पाहिलं, मला आठवलं एकदम बालपण माझं. कलरचं त्या हँडल्स वगैरे असं सगळं आणि ते चित्र होतं माहितीये, ते किती आता ते डब्यामध्ये दिसेल ते महिलांच्या डब्यांचं ते एक चित्र असतं ना, ते पण चित्र आहे. मोशन पोस्टर पण आहे कहूना प्यारचं. कहूना प्यारचं. यस, सगळं आम्ही प्रयत्न केलाय तो काळ उभा करायचा. बघू आता. हो, सो ते मी पहिल्यांदा बघितला, तो एक विंटेज डबा, तो विंटेज फील, तो डबा मी कधीच नाही विसरणार. ह्या सगळ्या गोष्टी कायम माझ्या स्मरणात राहणार आहेत. आणि मिस नायगावने हातात घेतलेला ब्रश, तो माझ्या कायम लक्षात राहणार आहे. तो काय आहे, ती कशी एक्सप्रेस होतीये, ते तुम्हाला सिनेमात बघायला मिळणार आहे. आणि हे मी का म्हणालीये, येस, आणि असं का, हे तुम्ही थिएटरमध्ये येऊन बघा. तू काय सांगशील खास क्षण, त्याचबरोबर या दोघांविषयी सुद्धा चांगल्या गोष्टी, थोडंसं काही निगेटिव्ह असेल ते सांगितलं तरी चालेल. काहीच नाहीये, नाही निगेटिव्ह अजिबात नाहीये. प्रत्येकाला सरांना सांगतो मी तुम्हाला, की त्यांनी फर्स्ट डे पासून जशी जी कथा ऐकली, तिथून माझं कॅरेक्टर असं असेल, असं मी करू का, ओके नाही आपण असं करूया. त्याच्यानंतर मग जी आपण जी ट्रेनची आपल्यासमोर जी आता उभी आहे, जी आपल्याला टीजरमध्ये दिसते, तर ती अशी होईल का. तिथून जो सुरू झालेला प्रवास आणि त्यांची मला प्रत्येक म्हणतात ना क्षणोक्षणी पावलावरती आणि सेटवरती सुद्धा आल्यावरती, की हे असं करूया आपण, असं केलं मस्त दिसेल, मी हे घेऊ का, त्यांचे सगळ्यात जास्त आउटपुट आहे आणि इनपुट पण आहे. ह्या दोन्ही गोष्टी नाही, आपण असं नको, आपण असं करूया. यांचं पण सेम, की मी असे करू का, असं कसं वाटेल. प्रत्येकाला हा आपला सिनेमा वाटतो कधी जेव्हा ते टीमवर्क होतं. आणि बाकी तर त्यांनी खूपच छान कमाल, म्हणजे तुम्हाला जेव्हा आशिष दिसेल तेव्हा तो आशिष हराखोरा जो आशिष जो होता या कथेमध्ये, तो तुम्हाला सेम दिसेल. सत्य घटना आहे, ही सत्य घटना ती आधारित. येस. सो त्या शेवटी
इंटरव्ह्यूच्या शेवटी एक छोटासा गेम खेळत आपण, छान छान गोष्टी बोलायच्या दोघांबद्दल आणि रॅपिड फायर. सो सगळ्यात आधी शूट झालं की फ्री टाइम मध्ये प्रथमेश सर्वात जास्त काय करतो? तडक घरी जातो. तडक घरी. अरे काय डिस्कस करायचे, फार फार नाही म्हणजे तडक घरी जातो. ज्ञानदा काय करायची? ज्ञानदा उद्या काय शेड्यूल आहे सिरियलचं आहे ती बघायची, शेड्यूलरला फोन करायची, नसेल तर ती घरी जाऊन कदाचित झोपत असेल. ओके. सेटवर सोबत काम करताना एकमेकांची आवडलेली गोष्ट आणि न आवडलेली गोष्ट सुद्धा दोघांची एकमेकांची. आवडलेली गोष्ट ज्ञानदाची मी ही सांगेन की तिला एक काय म्हणूया, तिच्याकडे तिची एक वेगळी स्टाईल आहे जी काय म्हणूया ती चांगल्या प्रकारे प्रेझेंट करू शकते. सो ती या सिनेमात पण तिने चांगली वापरलेली आहे. म्हणजे काय म्हणूया की फक्त काय म्हणूया की छान दिसणं हेच हे नसतं, त्या कॅरेक्टरशी थोडंसं सोलफुल असणं, त्याच्याशी कनेक्टेड वाटणं हे पण फार गरजेचं आहे. म्हणजे ते तिने आणलंय. सो तो जो सोल आहे तो तिने या कॅरेक्टरमध्ये आणलाय आणि ती प्रत्येक कॅरेक्टरमध्ये आणतच असेल नो डाऊट. सो ते मला खूप तिचं आवडलं. न आवडलेली गोष्ट नाही कोणतीच? न आवडलेली गोष्ट काय कुठली जशी काही न आवडलेली गोष्ट नाहीये. फक्त मला असं वाटतं की तिने स्वतःची काळजी घेतली पाहिजे, एवढंच मला वाटतं की स्वतःच्या हेल्थची काळजी घेतली, एवढंच एक बस. किती आणि ऐकते एकदम मन लावून. हो, कारण ती आताही 5 वाजता झोपली आहे मला असं वाटतं. आजही तिने सिरियल शूट करून तिथे आली. सो त्याच्यामुळे ती काळजी घेणं फार गरजेचं आहे. प्रथमेश बद्दल तू काय सांगू शकतो? प्रथमेश इज अ टीम प्लेयर. एकटा तो बऱ्याच गोष्टी करू शकतो. ही इज व्हेरी मच कॅपेबल ऑफ डुईंग एनिथिंग. पण त्याला टीममध्ये आणि टीमसोबत काम करायला त्याला आवडतं, एफिशियंटली आणि एफर्टलेसली. आणि त्याच्यासाठी टीममध्ये आणि सेटवर जे वातावरण असलं पाहिजे त्या गोष्टी त्याला मॅटर करतात, हेही महत्त्वाचं आहे. आणि ते वातावरण चांगलं कसं ठेवायचं हेही त्याला माहिती आहे. ती क्वालिटी प्रथमेशमधली मला खूप आवडली. तो ॲक्टर उत्तमच आहे हे माहीत आहे आणि विच इज अ प्रूवन फॅक्ट. पण ह्या सिनेमात एक वेगळं कॅरेक्टर आणि एका वेगळ्या ढंगात प्रथमेश असताना सुद्धा ॲट द सेम टाईम सेटवरती जे वातावरण त्याला हवं असायचं ते नुसतंच मला असं वातावरण आवडतं म्हणण्यात काही पॉईंट नाही आहे. त्याच्यासाठी आपल्यालाही एफर्ट्स घ्यायला लागतात. ते एफर्ट्स तो फार छान पद्धतीने घेतो. सगळ्यांना तो कम्फर्टेबल करतो असं मी म्हणेन. ओके. एकमेकांचं हिडन टॅलेंट जे ओळखलंय. हा, ही गाते छान. हा, हे मी म्हणजे हिडन नसेल करायची ते, पण त्यावेळी माझ्यासाठी ते हिडन होतं सेटवर. सो ती गाते छान. म्हणजे प्रथमेशला म्हणायचं आता एखादं छोटंसं गाणं व्हावं. नाही सर्दीत नाही एक छोटंसं प्रेम कथे रिलेटेड होऊन जाऊ. येस, आपलंच गाणं गाणं ते पाहता तुला, ते आलं असेल मला वाटतं अजूनपर्यंत. हा इंटरव्ह्यू लेट जाईल ना, उद्या येईल ते. तू गाऊ शकते. नाही छान झालं तर आपण कट करू. तुला नाही आवडलं माझ्या या आवाजापेक्षा तू तर बरी गाशील. दोघं एकत्र गा. हा, मी गातो तूही गा. पाहता तुला धुंद लागली नजरेशी. काय नजरेशी थांब जरा नजर तू जोडली स्वप्नातली दिवसाकशी ही उगवली ही चांदणी. ओके. हा. पाहता तुला धुंद लागली नजरेशी नजर तू जोडली दिवसाकशी ही उगवली रे चांदणी. पुढे काय? तू माझा जसा लागतो कुणी ओळख जशी वाटते जुनी
का सारखे वाटे मला पहावे तुला, तू भेटना पुन्हा, भेटना पुन्हा, भेटना पुन्हा, तू भेटना पुन्हा, भेटना पुन्हा, भेटना पुन्हा. बाईला. कमाल, प्रेक्षक खुशच होणार आहेत आता. बघितलं, छान, ही सुंदर. छान गाते आमच्यापेक्षा. म्हणजे छानच गाते. आता प्रथमेशचं सांगायचं हिडन टॅलेंट. माझं तुझं hidden राहिलं talent. ना, ज्ञानदा सांगेल. क्रिकेट नाही, क्रिकेट हे तुझं हिडन अच्छा. टॅलेंट. प्रथमेश ना हिडन टॅलेंट सांगतेच. ब्रेकिंग न्यूज मटाला. कमीत कमी बोलून हो, खोड्या समोरचं. काढणे. अच्छा, नशीब खोड्या काढणे म्हणतेस. नाहीतर काय म्हणणार तुला होती? कळलंय हो, ना. कमीत कमी बोलून जास्तीत जास्त इम्पॅक्ट देणारा प्लेअर आहे. कमीत कमी बोलून खोड्या काढणे. हळूच हळूच अच्छा, चिमटा टोमणं काढून म्हणायचं. कधी जाईल तो काही कळणारही नाही असं. Okay. टॅलेंट आहे बाई. सेटवर स्वतःची चूक लपवण्यासाठी दोघंही काय करतात? मुळात आम्ही चुकतच नाही. हा मोठा जोक होता. हा मुळात मी कधी चुकतो नाही असं लपवाछपवी नाही नाही. सगळे. चुकलो सॉरी. चुकलो सॉरी. लपवायचं Okay. कशाला? टेक कंटिन्यू. अगं सेटवर किती माणसं असतात, कोणाकोणासमोर तू काय काय लपवशील. ओके. सो तुमच्या आयुष्यात असा कोणता टप्पा जिथे लोकल ट्रेनमध्ये घेतलेल्या निर्णयामुळे काही घटना घडल्या किंवा तुमचं आयुष्य बदलून गेलं असं काही? मला असं वाटतं की एकांकिका स्पर्धा आम्ही जेव्हा जिंकलो होतो INTची, आणि ती INTची ट्रॉफी घेऊन आम्ही जेव्हा ट्रेनमध्ये आलो, आणि त्यावेळी कुठेतरी असं डिसाईड केलं होतं की नाही आपण ॲक्टरच बनायचं. म्हणजे बालक पालक जेव्हा एकांकिका होती BP नावाची, तेव्हा त्या सिल्वर कलरची ट्रॉफी असते एक तर INTची, फार गोड असते. आम्हाला ती 3 वर्ष म्हणजे 2 वर्ष सलग आम्हाला मिळाली होती. तिसऱ्या वर्षी आम्ही सेकंड आलो होतो. ती ट्रॉफी बघून मला अजूनही तिचा चेहरा आणि म्हणजे तिचं जे रूप होतं ते अजूनही आठवतं. आणि ते बघून कुठेतरी असं वाटतं की बॉस आपण, म्हणजे ती ट्रेनमध्ये बघून असं वाटलं होतं की आपण बॉस ॲक्टर व्हायला पाहिजे. कारण काय होतं, सेलिब्रेशनमध्ये आपण खूप गुंग असतो. स्टेज बीजमध्ये असं फुल वगैरे एक्साइटमेंट खूप असते, आपल्याला हे मिळालं, आपल्याला ते मिळालं. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण ट्रेनमध्ये बसतो तेव्हा ते एक शांतता असते, सगळं सेलिब्रेशन झालेलं असतं. मग ते ट्रॉफी, आणि त्यावेळी ते फोटोज बिटोजचं फार काही नव्हतं. सो ती ट्रॉफीला बघणं, त्या ट्रॉफी ती अशी अजूनही मला आठवते. ते अशी ट्रेनमध्ये ती हलते आणि मी तिच्याकडे बघतो आणि किती सॅटिस्फॅक्शन असतं. सो त्यावेळी डिसाईड केलेलं जे आहे की नाही बॉस ॲक्टरच बनायचं. सो ते डिसिजन कदाचित ट्रेनमध्येच झालं असेल ट्रॉफीला बघून. कमाल. तुझं आहे का? मुळात मी लोकलने खूप कमी प्रवास केलाय, पण मुंबईत पाय ठेवल्यानंतर लोकलच्या गर्दीत घुसल्यावर आपल्याला अभिनय करायचा आहे, त्याच्यासाठी मी मुंबईत जाणार आहे. आले आणि ती गर्दी बघितली, त्याच्यानंतर जे एक फिलिंग आलंय मनात की ही मुंबईची गर्दी आहे ज्ञानदा, ह्याच्यात आता तू कशी तुझी जागा निर्माण करतेस ते तुला बघायचं. गर्दी तुला धक्के मारेल, तुझा धक्का काही लोकांना लागेल, तो कसा कमीत कमी लागेल आणि तू कशी पुढे पुढे जाशील आणि स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करशील, हे आता तुझ्या हातात आहे. हे जेव्हा मला रिअलाईज झालं होतं मुंबईत आल्यानंतर, ते मी नाही विसरू शकत. म्हणजे ती गर्दी, पण त्या गर्दीने तितकंच शिकवलंय आणि हॉन्ट केलंय. पण तरीसुद्धा तो एक्सपिरियन्स मला जो आलाय तो मी कधीच नाही विसरणार. ही गर्दी आहे पण तिथे तुला उभं राहायचंय आता, म्हणजे नो एक्सक्यूज. हे मला शिकवलंय मुंबई लोक. चित्रपटात छान लव्ह स्टोरी आहे, सो त्यामुळे प्रेमाचा अर्थ तुमच्यासाठी काय आणि खास क्षण कोणता आहे का प्रेमा रिलेटेड? मला प्रेम पेक्षा मला असं वाटतं रिस्पेक्ट हे माझ्यासाठी आता जास्त महत्त्वाचं आहे. प्रेम इज इक्वल टू थोडासा रिस्पेक्ट झालेला आहे, आणि जे काही अंडरस्टँडिंग दोघांमध्ये असतं जास्तीत जास्त तेवढं जास्त समजून घेण्याचा प्रयत्न जो असतो, आपल्याला समोरच्याचं पटलेलं नसतं तरी ते पटवून स्वतःला त्याच्यासाठी उभं राहणं जे आहे ते मला असं वाटतं की आत्ता या स्टेजला मला असं वाटतं प्रेम आहे माझ्यासाठी. आणि ते प्रेम असंच सुरू होणार आहे. हळूहळू प्रेम तुम्हाला
काही ना काहीतरी शिकवत राहतं. म्हणजे आम्ही जेव्हा पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा नजरानजरेत झालेलं प्रेम, मग मग लग्न झाल्यावर असं वाटलं जबाबदारी एक प्रेम आहे. आता असं वाटतं की एकमेकांना समजून घेणं जास्त प्रेम आहे. कदाचित पुढे जाऊन अजून काहीतरी एकत्र राहणं कदाचित प्रेम आहोत. म्हणजे आता आम्ही एक शेड्यूल बघता आम्ही एकत्र राहत फार नाही. म्हणजे कदाचित मी शूटिंगला असतो, कधी ती सकाळी असते, आता मी इंटरव्ह्यू देतो, ती आता मला पुण्याला जायचंय. सो ते सगळं एकत्र वेळ घालवलं कधी कधी प्रेम असतं. सो ते जे आहे ना की समजून घेणं आणि एकमेकांना वेळ देणं, रिस्पेक्ट देणं, हे जास्त आता प्रेमाची व्याख्या जी आहे ती बदलत चालली. रिस्पेक्ट तर खूपच महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे आणि म्हणजे एकमेकांच्या कामाप्रती सुद्धा तो रिस्पेक्ट असला पाहिजे. कारण आता इतक्या गोष्टी ओपन झाल्या आहेत. प्रत्येकाचं करिअर म्हणजे वेगळ्या वेगळ्या गोष्टींमध्ये करिअर करतायत माणसं. सो त्या कामाप्रती सुद्धा एकमेकांच्या कामाप्रती सुद्धा तितकाच रिस्पेक्ट असला पाहिजे. आणि त्या माणसाचा तर अगदीच म्हणजे असलाच पाहिजे. जो तो रिस्पेक्ट आणि समजून घेणं एकमेकांना सर्वतोपरी. म्हणजे हल्ली सगळ्या गोष्टी परफेक्ट करायच्या मागे फार धावतोय आपण. पण एखादा माणूस आपल्याला आवडत असेल तर यू हॅव टू ॲक्सेप्ट दॅट पर्सन विथ हिज ऑर हर फ्लॉज ऑल्सो. कुठलाही माणूस 100 पैकी 100 वाव ही मुलगी चांगलीच आहे, वाव हा मुलगा चांगलाच आहे, त्याच्यामध्ये काहीतरी एखादी गोष्ट जरी पटली नाही किंवा पुढे जाऊन नाही पटली किंवा ह्याच्यातली ही गोष्ट मला आवडत नाही, पण ठीक आहे. म्हणजे तीच मजा आहे, तीच गंमत आहे. आणि त्या गोष्टी आपण एकमेकांच्या समजून घेऊन तो जो एक प्रवास आपल्याला पुढे करायचा असतो, बऱ्याच गोष्टी अचीव करायच्या असतात, त्याच्यासाठी एकमेकांना दिली म्हणजे देणारी साथ महत्वाची आहे. ती कंपॅनियनशिप खूप महत्वाची आहे. आणि त्याच्यासाठी ऍक्च्युली एकमेकांना समजून घेणंच जास्त महत्वाचं आहे. सो तेच माझ्यासाठी प्रेम आहे. अच्छा. अनेक वेळा काही खास ठिकाण, काही खास जागा आपल्यासाठी फार महत्वाच्या असतात. तर तसंच स्टेशन, कोणतं स्टेशन असं महत्वाचं किंवा खास आहे का? पुणे स्टेशन, दादर स्टेशन, अंधेरी स्टेशन, CST स्टेशन आणि स्टेशन पण नायगाव आणि नायगाव. कारण मी मिस नायगाव आहे. नायगाव. आणि का पण सांगायचं कारण? माझ्यासाठी तर विलेपार्लेच खूप स्पेशल आहे. कारण एकतर काय असतं, एक तुम्ही एक म्हणजे आता नॉर्मल तुम्ही जगत असता किंवा तुम्ही एखाद्या चाळीत राहिलेले असता आणि तुम्हाला असं स्वप्न असतं की बाबा रे आपण इथे शाळेत जाऊ, इथे कॉलेजला जाऊ. तर मला फार वाटत होतं की आपण विलेपार्ले पार्ले टिळक आहे तिकडे आपण शाळेत जावं. तर तिकडे काय मला ऍडमिशन मिळालं नाही, मला परांजपेला मिळालं. म्हणजे त्याचीच एक शाखा आहे, अंधेरीतच आहे. तर अंधेरी परांजपे तुला तर माहितीच आहे परांजपे. तर परांजपे जे स्कूल आहे ते अंधेरीच्या या साईडला आहे. आणि परांजपे अशा ठिकाणी आहे की तू 2 मिनिटं चालत जर पुढे गेलीस तर तिथे पार्ला सुरू होतो. सो पार्ल्यात जाणं, पार्ल्यात काहीतरी असणं हे त्यावेळी फार महत्वाचं होतं माझ्यासाठी. उगाच काय माहिती आपल्याला असं ना एक ठिकाण असतं आपल्याला की पार्ल्यात खूप मराठमोळे सण खूप साजरे होतात, मराठमोळे कॉलेजेस आहेत, तिकडे मराठी माणसं खूप आहेत. सो ते असं एक कनेक्शन होतं त्यांच्याशी. आणि मला लकीली डहाणूकर कॉलेज लागलं आणि डहाणूकर कॉलेजमधनं मग मी ऍक्टिंगची सुरुवात केली आणि सगळंच पार्लं. सो ते जे पार्ल्याचं जे कनेक्शन आहे ना ते वेगळंच आहे माझ्याशी. म्हणजे विलेपार्ले म्हटलं का मला सगळं जसं फ्लॅशबॅक जातो अख्खा. की मला एकदम विलेपार्ले ते बिस्किट कंपनी असायची माहितीये, ते बिस्किट कंपनी. अरे तिथून ते सुट्टी बिस्किट घेण्यासाठी आमचा स्ट्रगल असायचा की अरे सुट्टी बिस्किट मिळतात. सो ते त्या कंपनीमध्ये आम्ही शाळे थ्रू गेलो होतो. सो ते बिस्किट मोटिवेट पण केलं आणि पार्ल्यानेच प्रथमच घडवलंय खरंच. आणि ते बिस्किट चोरली बिरली आहेत त्यांना आमच्या शाळेतल्या मुलांनी वगैरे, मग त्यांना साईडला ठेवलंय वगैरे. असे सगळे किस्से पण पार्ल्यासोबत झाले. सो पार्ल्यात नाटक झालंय, कॉलेज झालंय, शिकणं झालंय, चुकणं झालंय. सो सगळंच पार्ल्यात झालेलं आहे. जर तुमचं आयुष्य ही एक लोकल ट्रेन असेल तर त्याचं डेस्टिनेशन काय असावं? नायगाव. काहीतरी वेगळं देणं उत्तर मग अशी दिलंच नायगाव. आत्ता नायगावच. बरं. मिस नायगाव माझं नाव आहे, त्याच्यामुळे मी सगळ्यांनाच नायगावला या, आमच्या लोकलमध्ये बसा
हेच महत्वाचं आहे. आणि चित्रपट आमच्यासाठी डेस्टिनेशन नाही, आमच्यासाठी तो प्रवास महत्वाचा आहे ऍक्च्युली. कारण तेवढाच वेळ मिळायचा ग आशिष आणि मिस नायगावला एकमेकांना बघण्यासाठी सुद्धा. सो तो प्रवासच आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि त्याच्यासाठी माझ्यासाठी नायगाव हे डेस्टिनेशनच खूप इम्पॉर्टंट आहे. येस. करेक्ट. माझ्यासाठी आता आहे हार्बर लाईन. मुंबई लोकांच्या नंतर काय. आणि प्रथमेशसाठी मला तर असं वाटतं की म्हणजे जसं पार्ल्याचं होतं ना तसं माझं आहे थोडं चर्चगेट आणि CST बद्दल माझं थोडंसं आहे की तिकडे लोक कामाला जातात आणि तिकडे समुद्र पण आहे. म्हणजे समुद्र तर आहेच पण समुद्राचा तिकडे एक वेगळा फील येतो. म्हणजे मरीन ड्राईव्ह वगैरे तुम्ही पुढे जर गेलात तर वरळीचा समुद्र तुम्हाला वेगळा जाणवतो आणि तिकडचा समुद्र तुम्हाला वेगळा जाणवतो. सो तिकडे मला फार असं आहे की माझं जर डेस्टिनेशन असेल काही लाईफचं तर माझं चर्चगेट असावं की म्हणजे काम तर खूप आहे पण एक फील पण आहे भाई. एक म्हणजे तू जर कामात ना असं तू समुद्राकडे आलास तर डायरेक्ट तुला असं एक मस्त एक रिलॅक्स फील येतं, मजा येते. सो तो एक फील मला असं वाटतं माझं जर डेस्टिनेशन असेल तर चर्चगेट किंवा CST असेल. येस. सो शेवटी मुंबई लोकल हा चित्रपट प्रेक्षकांनी का पाहावा याची कारणं द्यायची. प्रत्येकाची कारणं वेगवेगळी असावी. वेगवेगळी असेल. हो हो. मला असं वाटतं की मुंबई लोकल हा तुम्हाला जसा दिसतो आहे तितका सोपा सिनेमा नाही आहे करण्यासाठी. कारण तो काळ उभा करणं आमचे निलेश राठी सर आहेत, अभिजित आहे किंवा सुमित आमचा जो आर्ट डिरेक्टर आहे त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्याच्यात एक खरी स्टोरी म्हणजे सत्य घटनेवर आधारित स्टोरी करणं हे फार डिफिकल्ट आहे आमच्या सगळ्यांसाठी. सो याच्यासमोर कुठलाही सिनेमा आला काही आलं तरी प्लीज हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघा. हा सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. हा प्रेमाचा सिनेमा आहे. सो त्याच्यामुळे प्रेमाने ह्याच्यावर प्रेम करा खूप जास्त आणि प्लीज हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघा. कोणीही OTTवर येईल, TV वर येईल तेव्हा बघू वगैरे असं म्हणू नका. प्लीज थिएटरमध्ये जा आणि खूप सारी तिकीटं काढून मुंबई लोकल थिएटरमध्ये जाऊन बघा. ज्ञानदा वेगळं उत्तर. ॲक्च्युली त्या लोकलच्या डब्याचं ग्रँजर मोठ्या पडद्यावर बघण्यात जास्त मजा आहे. त्यामुळे हा सिनेमा थिएटरमध्ये बघाच. आणि मुळात कुठल्याही प्रवासाची मज्जा आणि त्यात फुलणारं प्रेम ही अनुभवण्याची गोष्ट आहे आणि ते प्रत्येकाने अनुभवावं अशी माझी रादर मुंबई लोकलच्या पूर्ण टीमची ही इच्छा आहे. एक बरेच पैलू आहेत ह्या कथेला, बरेच पैलू आहेत ह्या लव्ह स्टोरीला आणि ह्या कॅरेक्टर्सना सुद्धा, सगळ्याच कॅरेक्टर्सना. आणि ते प्रत्येक पैलू उलगडताना अनुभवायला मिळणं ही खूप छान आणि सुदिंग गोष्ट आहे. आणि सर ॲक्च्युली मगाशी म्हणाले होते की आणि विच इज करेक्ट, टीजर आणि ट्रेलरमध्ये जी गोष्ट दिसतीये त्याच्याही पेक्षा कैक गोष्टी सिनेमात घडतायत आणि ती प्रत्येक गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे आणि ती प्रत्येकाला रिलेट करणारी आहे. त्यामुळे आणि मुळात तो नॉस्टॅल्जिया एक जो आहे ना त्या जुन्या लोकलचा आणि त्या प्रेमाचा, म्हणजे लोकल ही मुंबईपुरती सीमित आहे खरं तर, पण प्रेम ही युनिव्हर्सल गोष्ट आहे. त्यामुळे ते प्रेम अनुभवण्यासाठी आशिष आणि मिस नायगावला आणि ह्या प्रेमकथेला अनुभवायला आमच्या लोकलमध्ये येऊन बसा. कमाल. सर सगळं तर सांगितलं. काहीच राहिलंच नाही खरं तर ती त्यांना पहिलं विचारलं पाहिजे. खरं तर प्रत्येकाची जी आयुष्याची जी गोष्ट असते, घटना असते, ओके, एक प्रत्येकाचं एक आयुष्य असतं, ते या फिल्मच्या आतमध्ये आहे. आणि तुम्ही जेव्हा ती बघाल तेव्हा ती तुम्हाला आपलीशी वाटेल, म्हणजे मुंबई लोकल आहे. येस, कमाल. सो या चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा आणि सक्सेस पार्टी. नाही अजून संपलं नाहीये, थांबा, बाकी आहे अजून. मी आणले का त्यांच्यासाठी? हे बघा, हे आमच्याकडनं आमच्या टीमच्या वतीने, हे आमच्या टीमच्या वतीने तुला तिकीट. हे हात हात लावा. थँक्यू. मुंबई लोकल हे बघ, हे भारी आहे ऍक्च्युली. आयुष्यात कधी तुम्ही एकदा तरी कोणावर प्रेम केलं असेल तर कमाल. असं फ्लिप करायचं, स्टोरी वगैरे टाक. येस, थँक्यू. येस.